हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात राज्य सरकारला विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात घेरण्याची विरोधी पक्षाची नेमकी काय व्यूहरचना आहे। आपल्याबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधिमंडळ प्रतोद सुनील प्रभू आहेत। आपण थेट सुनील प्रभू यांच्याशी बोलणार आहोत। आजपासून खरं तर आंदोलनाला सुरुवात होते हिंदी भाषा सक्ती विरोधातल्या। आज सरकारच्या अध्यादेशाची होळी केली जाणार आहे। 5 जुलैला जाहीर मोर्चाचं आवाहन करण्यात आलेलं आहे, तशी तयारी सुरू झाली। पण विधिमंडळात विरोधी पक्षाची नेमकी काय? विधिमंडळामध्ये महाविकास आघाडीची रणनीती ठरलेली आहे आणि या सरकारने ज्या पद्धतीने हा GR काढला आणि मराठी भाषेच्या विरोधात मराठीची गळचेपी करण्याचं काम केलं आणि हिंदी भाषा सक्तीची केली, याचंच संपूर्ण महाराष्ट्राला या सगळ्याबद्दलचा द्वेष आहे। आम्ही कुठच्याही भाषेच्या द्वेष्टे नाही, परंतु मराठी आमची मातृभाषा आहे आणि मातृभाषा जी आहे ती कंपल्सरी 1ली ते 5वीपर्यंत शिकवली गेली पाहिजे। त्यावेळेला कुठचीही सक्ती होता का म्हणजे दुसऱ्या कुठच्या भाषेची, आणि 5वीनंतर ज्याला कोणाला ज्या भाषा शिकायची आहे ते स्वातंत्र्य आहे। त्यामुळे पर्पजली हिंदी सक्तीचं करून मराठी भाषेची गळचेपी करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे आणि तो GR जेव्हा काढला तो मुळातच मराठीची गळचेपी या महाराष्ट्राची जनता सहन करेल असं त्यांना वाटलं होतं, परंतु या सगळ्याच्या विरोधात महाराष्ट्र पेटून उठला आहे। मराठी माणूस एकत्र होऊन याच्या विरोधात लढणार आहे, लढतोय, आणि त्यामुळे या सगळ्याच्या विरोधात जे पडसाद विधानसभेमध्ये दिसले पाहिजे सरकारच्या विरोधात, ती रणनीती आम्ही तयार केली। नाही, पण सातत्यानं मुख्यमंत्री या प्रकरणी असं म्हणता आहेत की गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे, कोणतीही सक्ती नाही आहे। आणि दुसरं उदाहरण देत आहेत की तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा सरकार होतं त्यावेळेस डॉक्टर माशेलकर समितीनं अहवाल तयार केला गेला होता आणि त्यावेळेसचा हा निर्णय आहे। माननीय उद्धव ठाकरे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ज्या वेळेला हा प्रस्ताव आला तेव्हा तो अभ्यास गटाकडे पाठवला। अभ्यास गट तसाच, त्यावरती कोणताही निर्णय घेतला नाही। उद्धव ठाकरे सरकार पडलं त्यानंतरच्या सरकारने याबाबत कुठच्याही बैठका त्या अभ्यास गटाच्या घेतल्या नाही आणि मग तुम्ही डायरेक्ट GR काढता। याचा अर्थ तुम्ही अभ्यास गटाचा विचार न करता तुम्ही हिंदी भाषा सक्तीची करण्यासाठी तुम्ही GR काढताय आणि मराठीची गळचेपी करताय। म्हणजे लोकशाही संपवून तुम्ही असं तुम्हाला वाटत असेल की महाराष्ट्र हे सहन करेल, तर अजिबात महाराष्ट्र आणि मराठी माणूस हे सहन करणार नाही। मराठी भाषा अस्मिता आणि हिंदी भाषा सक्तीचा विरोध हा या आंदोलनापुरता मर्यादित असेल की आगामी महापालिका निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या राजकीय युतीची ही नांदी असेल? असं आहे की मराठी माणूस म्हणून आज मराठी भाषेसाठी सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे, सन्माननीय राजसाहेब ठाकरे पक्ष विसरून केवळ मराठी माणूस म्हणून सगळ्याच राजकीय पक्षांना आव्हान करून ते एकत्र येत आहेत। त्यामुळे महानगरपालिकेचा अशी कोणता संबंध नाही आणि मला असं वाटतं मराठी माणूस एकत्र येऊन जर संघर्ष करत असेल तर भविष्यात दिल्लीत असलेल्या लोकांना देखील ही एक चांगलं सज्जड अद्दल आहे की मराठीच्या विरोधात पुन्हा कोण ब्र देखील काढणार। आम्ही ह्यासाठी राजकीय युती विचारतो आहोत की राज ठाकरेंनी साथ दिली, त्याला उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला, नंतर उद्धव ठाकरेंच्या काही प्रतिक्रिया आल्या की महाराष्ट्राच्या माणसाच्या मनात जे आजचा जो लढा आहे तो दोन्ही बंधू मराठी म्हणून या ठिकाणी एकत्र येऊन सगळ्या राजकीय पक्षातल्या मराठी लोकांना एकत्र करून या मोर्चात सहभागी व्हायला सांगितलेलं आहे। आणि मनसे शिवसेना युती म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेना युती हा वेगळा भाग आहे, त्यामुळे त्याबद्दलचा निर्णय वेगळ्या पद्धतीने घेतला जाईल। आज मात्र मराठी माणूस, मराठी भाषेचं खच्चीकरण केलं जातं आहे, मराठी भाषेची गळचेपी केली जाते, हिंदी सक्तीची केली जाते, म्हणून एकत्र आले। आणि आजही सांगतो की आम्ही कोणत्याही भाषेचे द्वेष्टे नाहीत, परंतु आमची मातृभाषा ज्याच्यावरती आमची संस्कृती इतके वर्ष जतन करून आम्ही ठेवलेली आहे, ती जर तुम्ही गळचेपी करून त्याच्यावरती जर सक्ती करणार असाल दुसऱ्या भाषेची, तर महाराष्ट्रातला मराठी माणूस हे कदापि सहन करणार नाही। पण ज्यावेळेस राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या आंदोलनाचं नेतृत्व करतात त्यावेळेस भाजपचे आमदार असाही आरोप करतात की या नेत्यांची मुलं नेमकी कोणत्या शाळांमध्ये शिकली। आणि आदित्य ठाकरेंचा एक व्हिडिओ दाखवला होता ज्यात आदित्य ठाकरे असं म्हणत आहेत की सगळ्यांनी वेगवेगळ्या भाषा या शिकल्या पाहिजे। असं आहे की आम्ही आजही सांगतोय की आम्ही कुठच्याही भाषेचे द्वेष्टे नाहीत, परंतु मराठी आमची मायबोली आहे, मायबोलीमध्ये शिक्षण दिलं पाहिजे, मायबोलीमध्ये आम्ही संस्कृती जतन केलेलं आहे। त्यामुळे मराठी भाषेच्या बदल्यात तुम्ही इतर कुठच्याही भाषेची सक्ती आमच्यावरती करू नका। आणि आजही जे कोण आरोप करतायत ना त्यांना सांगा की महाराष्ट्राच्या या लढ्यामध्ये आज खऱ्या अर्थाने ठाकरे कुटुंबीय हे अग्रस्थानी होतं। संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये जे काही सेनापती होते त्यामध्ये अग्रस्थानी होते
माननीय बाळासाहेबांचे वडील प्रभावनकार ठाकरे, आणि त्यामुळे ठाकरे कुटुंब हे मराठी भाषेसाठी महाराष्ट्रासाठी सतत अग्रेसर राहिलेलं आहे. त्यामुळे त्यांनी अशा पद्धतीचे आरोप करणं म्हणजे बिनबुडाचे आहेत, राजकारणासाठी केले जात आहेत. मराठीची गळचेपी होऊ देणार नाही. मराठी माणूस आणि मराठी भाषा म्हणून हे दोन बंधू एकत्र आलेत, आणि केवळ दोन बंधू नाहीत तर सर्व राजकीय पक्षाच्या आणि भारतीय जनता पक्षाचे देखील मराठीचे आपले तिकडचे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी देखील या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असंही आव्हान त्यांनी केलं. शेवटचा प्रश्न की आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक भूमिका व्यक्त केली आहे की मोर्चा निघू नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. संकेत मिळत आहेत की राज्य सरकार विधिमंडळाचं अधिवेशन आता काही तासातच सुरू होतं आहे. कदाचित हा निर्णय राज्य सरकार मागे घेऊ शकतं. तज्ज्ञांची एक समिती स्थापन करून तज्ज्ञांची समितीची गरजच काय? तुम्ही GRच मुळात का काढला? तुम्ही GR काढताना तुम्हाला या गोष्टी सुचल्या नाही का? आणि मराठीची गळचेपी करायची होती म्हणूनच GR काढला ना. आज मराठी माणूस एकत्र झाला, मराठी ताकद तुम्हाला दिसते म्हणून तुम्हाला हे शांतपण सुचलंय काय? पण समजा जर असा काही निर्णय झाला की निर्णय तूर्त मागे घेताना तज्ज्ञांची कायमस्वरूपी हा निर्णय मागे घेतला पाहिजे. कारण हे सरकार जे आहे ते आत्तापर्यंत अनेक गोष्टी बोलतं आणि पुन्हा करतं, याचे अनेक अनुभव आहेत. त्यामुळे मराठी माणूस हा एकवटलेला आहे. मराठी भाषेची सक्ती या ठिकाणी आम्ही मराठी भाषाच आमची राहिली पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी लढतो आहोत. कुठच्याही भाषेची सक्ती आम्ही करून घेणार नाहीत, परंतु कोणत्याही भाषेच्या द्वेष्टे आम्ही नाही आहेत. परंतु आमची मायबोली मराठी आहे, ती मराठी मात्र कायमस्वरूपी या महाराष्ट्रामध्ये टिकली पाहिजे म्हणून आमचा लढा आहे. TV9 मराठीची जी सविस्तर भूमिका मांडली त्याबद्दल आपले आभार. व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश डोंगरेसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.